सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. हॉटेल बिट्स लिलाव प्रकरणाची चौकशी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकरांकडे सोपवली. 8 सदस्यांची समिती सखोल तपास करणार. यवतमाळमध्ये एका महिन्यात तब्बल 22 शेतकऱ्यांची आत्महत्या. 30 ते 50 वयोगटातील शेतकऱ्यांची संख्या अधिक. तर शेतकरी आत्महत्या चिंतेची बाब. पालकमंत्री संजय राठोड यांची प्रतिक्रिया. मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे ई-केवायसी न केल्यामुळे 131 कोटी 53 लाख रुपये पडून. विभागीय आयुक्तांचे ई-केवायसी करण्याचं आवाहन. मार्च अखेरपर्यंत ई-केवायसी न केल्यास सगळी रक्कम पाठवावी लागणार. चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये समेटानंतरही तिढा कायम. ठाकरेंची शिवसेनाही महापौर पदासाठी उमेदवार देणार. काँग्रेसची डोकेदुखी वाढली तर महापौर आमचाच, भाजपचा निर्धार. अजित पवारांच्या निधनानंतर सुनील तटकरेंचं गलिच्छ राजकारण. शरद पवारांना शह देण्यासाठी सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावली. शिवसेनेच्या रामदास कदमांचा घणाघात. अभिभाषणावर चर्चेला खीळ घालून काँग्रेसनं राष्ट्रपतींचाच नाही तर आदिवासी समाजाचा अपमान केला. पंतप्रधान मोदींचा घणाघात. राहुल गांधी अहंकारी नेता असल्याचीही टीका. भारताच्या वाईन निर्यातीत 80% वाढ तर देशभरातील वाईन निर्यातीत महाराष्ट्राचा 90% वाटा. लोकसभेत केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाची माहिती. रिझर्व्ह बँक आज पतधोरण जाहीर करणार. रेपो रेट 5.25% कायम राहण्याचा अर्थतज्ज्ञांचा अंदाज. ओला, उबर, रॅपिडोचा 7 फेब्रुवारीला देशव्यापी संप. किमान भाडं ठरवण्याची मागणी. खासगी वाहतूक सेवा वापरणाऱ्यांना फटका बसणार. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवात 25 वर्षात प्रथमच खंड. मावळतीची सूर्यकिरणं देवीच्या चरणापर्यंत पोहोचली नाहीत. हवामान बदल आणि प्रदूषणाचा फटका बसल्याचं अभ्यासकांचं मत. केवळ प्रश्न विचारले म्हणून एवढे घाबरलात. राहुल गांधींचा एक्स पोस्टद्वारे पंतप्रधानांना टोला. पंतप्रधान सत्याला घाबरले, असत्याचा आधार घेतल्याची टीका. महिला प्रीमियर लीगचं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं दुसरं जेतेपद पटकावलं. फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सवर 6 विकेट्सचं मात. स्मृती मंधना, जॉर्जिया वोल्नेची तडाखेबंद खेळी. एकोणीस वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये आज फायनलचा थरार. हरारेच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड भिडणार. टीम इंडिया 6व्यांदा चॅम्पियन होणार का, याकडे लक्ष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.